नमस्कार, राजनंदा फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही प्लॅन केला आहे वनभोजनचा. तेथील मी धबधबेही तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे. खूप छान प्लेस आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील दोनोळे या गावापासून एक 15 मिनिटाच्या अंतरावरती हे धबधबे आहेत. तर तुम्हाला मी सगळे एक्सप्लोअर करेनच. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपली जायची तयारी चालू झालेली आहे. सगळी घरातली लहान मुलं वनभोजनसाठी लागणारे साहित्य छोट्या ट्रॅक्टरमध्ये ठेवत आहेत आणि ह्या ट्रॅक्टरमधूनच आम्ही प्रवास करणार आहोत. तर चला तर बघूया प्रवास कसा होतो ते. आम्ही आता चाललो आहे वनभोजनसाठी. आम्ही आता दोनोळे गाव सोडलं आहे. आम्ही नितोळे मार्गे जंगलात पोहोचलेलो आहे. तर एक थोड्या वेळातच आपण आपल्याला जिथे पोहोचायचं आहे सागवान जंगलमध्ये तिथे आपण पोहोचणार आहोत. इथून पुढचा रस्ता थोडा खराब आहे, त्यामुळे आम्ही ट्रॅक्टर इथेच थांबवला आहे आणि इथून पुढे आम्ही चालतच जाणार आहे. तुम्ही पाहू शकता आता आपण पोहोचलो आहे सागवान जंगलमध्ये आणि इथेच या सागवान जंगलमध्येच आम्ही स्टे करणार आहे आणि इथे आम्ही जेवण वगैरे बनवून खाणार आहे. तसेच इथेच जवळपास आपल्याला वेगवेगळे प्रकारचे धबधबेही बघायला मिळतात. ते तुम्हाला मी लवकरच एक्सप्लोअर करेन. तर चला तर आपण पुढे बघूया काय काय आपल्याला बघायला मिळतं ते. तर इथे आता सध्या नवीन बांधकाम चालू आहे आणि बसण्यासाठी प्लेसेस बनवतात. तर आता सध्या तरी बांधकाम आहे, पहिला नव्हतं. आल्याच मुलांचे क्रिकेटच्या मॅचेस चालू झालेले आहेत. तसंच एकीकडे जेवणाची तयारी चालू झालेली आहे. चला तर बघूया जेवण कसं बनवलं जातंय ते. इथे आबा आता कोंबड्या भाजतायत, तर लवकरच ह्या कटिंग करायला येणार आहेत. तर आता आपलं जेवण बनवायला सुरुवात झालेली आहे. त्या घरातली लहान मुलंही खूप एन्जॉय करतायत. सगळीकडे इकडे तिकडे बागडतायत. चला तर बघूया आता आबा आमचे रस्सा बनवतायत. ते कसा बनवतायत ते. दुसऱ्या चुलीवर आपला भात शिजतोय.
रस्सा आता तयार झालेला आहे. आता चिकन सुक्का बनवायची तयारी चालू झालेली आहे. ठीक आहे की जरा केली जरा ते हो टाकायचं त्याला इकडे तने टाक 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 दुसरी आता आपला चिकन सुक्का तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम दिसतंय ते. आता आपलं बाकीचं जेवण जोपर्यंत रेडी होतंय तोपर्यंत आपण धबधबे फिरून येऊया. धबधब्याला जातेवेळी सर्वप्रथम आपल्याला ओढा लागतो. तो ओढ्यावर आता नवीन पूल बांधला आहे आणि पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला धबधब्याला जायसाठी रस्ते सापडतील. पुलावरून पलीकडे आल्यानंतर तुम्हाला असा एक बोर्ड दिसेल. आपल्या लेफ्ट साईडला बाकीचे धबधबे आहेत आणि सरळ आहे सवतकडा धबधबा. तर आता आपण पहिला बघूया सवतकडा धबधबा. आता आपण पोचलो आहे सवतकडा धबधब्याला. पाऊस नसल्यामुळे पाणीही धबधब्याला आलेले नाही आहे. पावसामध्ये इथे खूप पाणी असतं. मध्यंतरी थोडा पाऊस पडून गेला होता त्यामुळे थोडंसं पाणी या खड्ड्यामध्ये साचलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता या वरच्या कड्यांवरून पाणी कोसळतं. चला तर आपण पुढचे धबधबे एक्सप्लोर करूया. आता आपण पोचलो आहे भिवाशिवा कोंडला. ही आहे भिवाशिवा कोंड. तर तुम्ही पाहू शकता आता सध्या बांधकाम चालू आहे ते. सिस्टमॅटिक नाही काय आणि इथूनच सरळ गेल्यानंतर आपल्याला लागतो महाकाय धबधबा. हा धबधबा ही खूप मोठा आहे. आता सध्या पाऊस नसल्यामुळे इथे पाणी नाही आहे, पण आता सध्या बांधकाम चालू आहे ते. तुम्ही पाहू शकता किती मोठा ब्रिज बांधला आहे. इथून पावसामध्ये खूप पाणी वाहतं त्यामुळे जाण्या येण्यासाठी माणसांना हा ब्रिज बांधला आहे. तसेच बाजूला सीड्या देखील आता नवीन बनवल्या आहेत. तर आपले बच्चे पार्टी सगळे खूप एन्जॉय करते. तर पावसामध्ये वरच्या कड्यांवरून इथून पाणी पडतं आणि हे वाहत वाहत खालीपर्यंत जातं. पुढचे धबधबे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लोर करेन. तर आता आम्ही चाललो आहे परत आमच्या प्लेसकडे आणि पाहूया आपलं जेवण रेडी झालेलं की नाही. तर आता आपण पोहोचलो आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे पप्पा आता तरटी बांधतायत. थोडं ऊन आहे आणि मुलांना बसायसाठी तरटी बांधलेली आहे. तर आता आपलं जेवण आता रेडी झालेलं आहे रस्सा. तसंच इथे रक्ती बनवलेली आहे. तर आता दुपार झालेली आहे आणि सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. तर आता इथे जेवण वाढण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. तर आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता मी सुद्धा जेवायला बसलेले आहे. तर आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. थोडं रेस्ट करून आम्ही आता घरी निघण्यासाठी
प्रिपेअर करतोय. तर आता सगळ्या सामानाची पॅकिंग चालू झालेली आहे. होप यू लाईक दिस व्हिडिओ. आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.